घटना आहे कटनीमधील। आता रक्षाबंधनापासून अक्षरशः ही मुलगी 12 ते 13 दिवस बेपत्ता होती। आता सगळ्यांना प्रश्न पडला होता की ती मुलगी कुठे गेलेली आहे। मग शेवटी त्या मुलीनेच आईला फोन केला, तेही 12-13 दिवसांनंतर, आणि त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला। आता या प्रकरणामध्ये असं काय धक्कादायक घडलं होतं ते पहा। त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। कटनीमध्ये राहणारी अर्चना मागील 7 दिवसांपासून बेपत्ता होती। तिला जवळपास 12 ते 13 दिवस उलटूनही ती कोणालाच सापडत नव्हती। मग गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहून सिव्हिल जजची परीक्षा तयारी ती करत होती। आता अर्चना रक्षाबंधन करून कटनीवरून ट्रेनमधून परतत होती। प्रवासात तिचे घरच्यांसोबत बोलणे झाले, परंतु रस्त्यातच ती चालत्या ट्रेनमध्ये कशी गायब झाली असा प्रश्न सर्वांना पडला ना। ती स्टेशनला उतरली, मग अर्चना गेली कुठे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे। रक्षाबंधनासाठी निघाली पण ती पोचलीच नाही। 12 ते 13 दिवस झाले तरी तिचा काही थांग पत्ताच नाही। मग अर्चना तिच्या गर्ल्स हॉस्टेलमधून कटनी येथील तिच्या घरी जाण्यासाठी निघाली होती। त्यानंतर ती गायब झाली। 1 आठवड्यानंतरही तिच्या बेपत्ता होण्याचं रहस्य कायम होतं। तिचा मोबाईलही स्विच ऑफ लागत होता। आता चालत्या ट्रेनमधून ती कुठे गेली, ती कोणासोबत होती, मर्जीने गेली की तिला कोणी जबरदस्तीने घेऊन गेले, एखाद्या गंभीर संकटात ती सापडली नाही ना, यासारखे विविध प्रश्न तिच्या बेपत्ता होण्याने समोर आले आहेत। आतापर्यंत ती केवळ ट्रेनमध्ये प्रवास करायला निघाली होती आणि इंदोरहून ते भोपाळपर्यंत तिने आरामात प्रवास केला होता हे स्पष्ट झालं होतं। परंतु त्यानंतर मध्यरात्री ती तिच्या जागेवरून गायब झाली। आता प्रश्न पडतो की ती नेमकी कुठे गायब झाली आणि त्यानंतर तिचा छडा कसा लागला आणि पुढे जे धक्कादायक जे प्रकरण आहे ते उघडकीस आलं। मग असं या मुलीसोबत काय घडलं किंवा तिने काय केलं हे आता समोर आलेलं आहे। परंतु त्यापूर्वी पहा की इंदोरहून कटनीपर्यंत 680 किलोमीटर अंतरावर अर्चनाच्या बेपत्ता होण्यामागचं कारण शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू होतं। 7 ऑगस्टला ती तिच्या हॉस्टेलमधून इंदोर रेल्वे स्टेशनला पोहोचली होती। तिथून इंदोर बिलासपूर नर्मदा एक्सप्रेसमध्ये ती प्रवास करत होती। ही ट्रेन संध्याकाळी 4:10 इंदोरहून रवाना होते। अर्चना बेपत्ता असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। तेव्हा ती ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी प्रवास सुरू होईपर्यंत सर्व माहिती मिळाली, परंतु ट्रेनच्या प्रवासात ती गायब झाली। अर्चना AC कोचमध्ये प्रवास करत होती। अर्चना तिच्या जागेवर बसली होती असं सहप्रवाशांनी सांगितलं। आता इंदोरहून ती भोपाळपर्यंत पोहोचली तेव्हा तिचे बोलणे काकाशी झाले, तेव्हा रात्रीचे 10:16 झाली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6:50 तिला कटनी साऊथ रेल्वे स्टेशनवर उतरायचे होते, परंतु अर्चनाला नेण्यासाठी आलेल्यांना जेव्हा ती दिसली नाही तेव्हा मोठा धक्काच बसला। नर्मदा एक्सप्रेस या प्लॅटफॉर्मवर 5 मिनिटे थांबते। घरचे माहिती घेतील तोवर ट्रेन निघून गेली होती। त्यात उमरिया येथील नातेवाईकांना अर्चनाबाबत सांगितले, ती कोणत्या कोचमध्ये बसली होती ते सांगितले। त्यानंतर जेव्हा तिच्या नातेवाईकांनी संबंधित कोच पाहिला पण त्या ठिकाणी अर्चनाची बॅग सापडली परंतु ती नव्हती। आता रात्री अर्चनाला पाहिल्याचे सहप्रवाशांनी सांगितले। त्यानंतर घरच्यांनी पोलिसांकडे धाव घेतली। आता पोलिसांच्या इथे 5 थेऱ्या त्यांनी उपस्थित केल्या। थेरी नंबर 1, आता थेरी 1 मध्ये काय झालं असावं असं पोलिसांचा अंदाज होता ते पहा। नर्मदा नदीत काही दुर्घटना घडली नाही ना। अर्चनाने इंदोरहून भोपाळपर्यंत प्रवास केला होता। त्यानंतर पोलिसांनी तिचा CDR तपासला तेव्हा नर्मदापुरम रेल्वे स्टेशनजवळ तिचा मोबाईल स्विच ऑन होता, परंतु तिथून पुढे तो बंद झाला। रात्री 11:26 ट्रेन नर्मदापुरमला पोहोचते। रेल्वे नर्मदा नदीवरून प्रवास करते, त्यामुळे चालत्या ट्रेनमधून ती नदीत पडली नाही ना अशी शंका समोर येते। पोलिसांनी नर्मदा नदीत शोध मोहीम सुरू केली,
परंतु त्याचा फार काही फायदा झाला नाही, कारण ती नर्मदा नदीत मिळाली नाही. आता थेअरी नंबर 2, अर्चनाने स्वतः काही चुकीचे पाऊल उचलले नाही ना, परंतु यात पोलिसांना अद्याप काही धागेदोरे सापडत नाहीत. कारण अखेरचं अर्चनाने तिच्या काकाशी बोलणे केले होते. ती एकदा नॉर्मल होती, तिने कुठल्याही समस्या अथवा वादाचा उल्लेख नव्हता. हॉस्टेलमधून निघताना आणि रेल्वे स्टेशनवरील अखेरच्या CCTV फुटेजमध्ये ती त्रस्त दिसत नव्हती. तिच्या हॉस्टेलमधून काही संशयास्पद सापडले नाही. आता पोलिसांसमोर खूप मोठं आव्हान होतं. आता थेअरी नंबर 3 त्यांनी मांडली. जंगलात अर्चनासोबत काही अपघात घडला नाही ना? भोपाळ ते नर्मदापुरमपर्यंत घनदाट जंगलातून ट्रेनचा प्रवास असतो. अर्चनाचा बर्थ नंबर 3 होती, जो दरवाजाच्या अगदी जवळ होता. बऱ्याचदा माणूस मध्यरात्री झोपेत वॉशरूमला जाण्यासाठी निघतो आणि चालत्या ट्रेनमधून अपघाताने खाली पडतो. त्यामुळे घनदाट जंगलात अर्चनासोबत काही अघटित घडले नाही ना? कारण या जंगलात वाघ, बिबटे यासारखे प्राणी आहेत. त्यामुळे अँगलवरही पोलीस तपास करत होते. पोलिसांनी अक्षरशः संपूर्ण जंगल झाडून काढलं, परंतु तिथे अर्चना मिळाली नाही. मग थेअरी नंबर 4, चालत्या ट्रेनमधून कुणी तिचे अपहरण केले का? पोलीस या प्रकरणात सर्व बाजूने तपास करीत होते. ही शक्यता कमी आहे, कारण ट्रेनमधील कोणीतरी अर्चनाचे अपहरण होताना किंवा तिच्यासोबत जबरदस्ती होताना पाहिले असेल. परंतु भोपाळ ते नर्मदापुरम रेल्वे स्टेशन किंवा अन्य कुठल्याही स्टेशनवर तसे फोटो, CCTV फुटेज कैद झाले असते, परंतु असं काही संशयास्पद दिसत नव्हतं. आणि तेही प्लॅन आणि तेही पोलिसांचं जे कर्तव्य होतं त्यांनी छाननी केली, परंतु त्यात सुद्धा त्यांना अपयश आलं. म्हणजे तिथे सुद्धा अर्चनासोबत काहीच असं घडलं नव्हतं. आता थेअरी नंबर 5, अर्चना तिच्या मर्जीने कुठेतरी निघून गेली. बऱ्याचदा मुली घरच्यांना न सांगता गायब होतात. एखादी अफेअर असते, घरच्यांचा त्याला नकार असतो, परंतु अर्चनासोबत असं काही अद्याप समोर आलं नाही. पोलीस तिच्या मोबाईलचा CDR तपासत आहेत, ज्यात कुठल्याही मुलासोबत जास्त वेळ बोलताना दिसत नाही. त्यामुळे प्रेमाच्या अँगलचा अद्याप पुरावासुद्धा नाही. आता पोलिसांसमोर खूप मोठं संकट होतं की अर्चना कुठे नक्की गेली. मग पोलिसांना पहिला क्लू मिळाला. JRPने एका कॉन्स्टेबल राम नावाचा जो व्यक्ती होता त्याला ताब्यात घेतलं. रामने अर्चना तिवारीसाठी तिकीट बुक केल्याचं उघड झालं. अर्चनासोबत त्याचे काय संबंध आहे, त्याने इंदोरहून तिकीट का बुक केले आणि त्याला अर्चनाचे गुपित माहीत आहे का, हे जाणून घेण्यासाठी रामची चौकशी केली. अर्चनाच्या कुटुंबियांनी मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला होता. तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे सोपवण्याची मागणी केली. उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करणारी आणि दिवाणी न्यायाधीशाची तयारी करणारी अर्चना 7 ऑगस्ट रोजी नर्मदा एक्सप्रेस ट्रेनने कटनीला रवाना झाली. अर्चनाचे शेवटचे ठिकाण भोपाळमधील राणी कमालपती स्टेशनवर सापडले. त्यानंतर तिच्या कुटुंबियाने राणी कमालपती JRP पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी जवळपासच्या सर्व रेल्वे स्थानके, बस स्टँड आणि ट्रॅव्हल एजन्सीचा याबद्दल माहिती देण्यात आली. तपासात प्रत्येक पैलू तपासला जात होता. मग तो अपघात असो, अपहरण असो किंवा इतर कोणतेही कारण असो. त्यामध्ये मग अर्चनाचे शेवटचे ठिकाण, अर्चनाच्या या संबंधित काही माहिती पोलीस घेत होते. अर्चनाचे शेवटचे ठिकाण इटारसी रेल्वे स्थानक असल्याचे आढळून आले आणि तिचा मोबाईल तिथे बंद होता. काही लोकांनी तिला इटारसी रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये पाहिलं आहे. त्यानंतर ती कुठे गेली, काय घडले, आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असं पोलिसांनी सांगितलं. आता पोलिसांनी सर्व घटना तपासून बघितल्या, परंतु यामध्ये अर्चनाचा कुठेही संबंधला काही लागत नव्हता. आता चालत्या ट्रेनमधून अचानक झालेली अर्चना तिवारी बेपत्ता प्रकरणात मग सगळ्यात मोठी अपडेट समोर आली. तेही 13 दिवसांनी. 13 दिवसांनी या युवतीने कुटुंबासोबत फोनवर संवाद साधल्याचा प्रकार समोर आला. म्हणजे तिने आपल्या आईला कॉल केला. आई, मी सुरक्षित आहे, परंतु मला कसं तरी होतंय, माझ्या पोटात दुखतंय. आणि त्यानंतर आईशी तिचं बोलणं झालं. ती सुरक्षित आहे असं तिने आईला सांगितल्याची माहिती तिचा भाऊ दिव्यांश यांनी दिली होती. दिव्यांश म्हणाला की मी जिथे आहे तिथे, दिव्यांशने सांगितलं की मी जिथे आहे तिथे सुरक्षित असल्याचं अर्चनाने सांगितलं.
लवकरच या प्रकरणाचा खुलासा रेल्वे पोलिसांकडून करण्यात येईल, कारण की सकाळीच अर्चनाने तिच्या कुटुंबासोबत बोलणे झाले. तिने सध्या ती सुरक्षित असल्याचे कुटुंबाला सांगितले. अर्चनाशी फोनवर बोलल्यापासून कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला, परंतु अर्चना इतके दिवस कुठे होती याबाबत अद्यापही चित्र स्पष्ट झालं नाही. पोलिसांनी एवढी छाननी केली, परंतु अर्चना कुठे गेली असा प्रश्न उपस्थित होतोय. खरं तर अशा मुलींना शिक्षा झाली पाहिजे असं अनेक जणांचं मत येत आहे, कारण की आई वडील काबाड कष्ट करतात आणि चांगलं शिकवतात. ही मुलगीसुद्धा जज परीक्षेची तयारी करत होती, तिला चांगलं शिक्षण मिळत होतं, परंतु अचानक ती 12 ते 13 दिवस गायब झाली. मग पोलिसांनी सर्वत्र चौकशी केली, कसून सगळीकडे चौकशी केली. अक्षरशः घरच्यांचा जीव मुठीत आला होता, परंतु ही मुलगी स्वतःहूनच 12 ते 13 दिवसांनी फोन करते आणि आई मी सुरक्षित आहे असं सांगते. नक्कीच हिच्यासोबत पुढे काही ना काहीतरी घडणार आहे, किंवा ही काहीतरी करणार आहे, किंवा हिच्यासोबत काहीतरी नक्कीच सिक्रेट हिचं आहे आणि हिच्यासोबत काहीतरी घडणार आहे असं अनेक जणांचं मत येत आहे. त्यामुळे हिला शिक्षा झाली पाहिजे, कारण की ही घरच्यांना त्रास देत आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या.